तुम्हाला माहिती आहे का, नागपूर शहरात असा एक घोटाळा समोर आला आहे जो फक्त पैशांचा नाही, विश्वासाचा, भावनांचा आणि सुरक्षेचा विषय आहे। 23 कोटी रुपयांची नकली बांगलादेशी गोल्ड आणि त्यात अडकले आहेत 150 पेक्षा अधिक लोक। नमस्कार, मी स्नेहल जोशी, मी विदर्भात कार्यरत आहे आणि सुदर्शन मराठीची पत्रकार आहे। सोशल मीडिया, यूट्यूबवर आपण बांगलादेशी गोल्ड बद्दल ऐकलं आहे, पण हा प्रकार तिथेच मर्यादित नाही तर नागपूरच्या रस्त्यांवर आजूबाजूच्या लोकांसोबत हे घडलं आहे। जानेवारी महिन्यात हातमजुरी करणारे, घरकाम करणाऱ्या बायका, ठेला चालवणारे लोक हे सगळे एक नोटीस घेऊन ॲक्शन एनजीओ आणि सुदर्शन पर्यंत पोहोचले। त्या नोटीस मध्ये लिहिलं होतं की तुम्ही ठेवलेलं सोनं लवकरात लवकर सोडवा, अन्यथा बँक ऑक्शन करेल। आता प्रश्न असा, ज्यांच्या हातावर पोट आहे असे लोक 40-50 तोळे सोनं कसं काय गहाण ठेवू शकतात? आणि इथून सुरुवात होते ती या घोटाळ्याची खरी कहाणी। ICICI बँकेच्या मेडिकल शाखेच्या मॅनेजरने एका गरीब गरजू व्यक्तीला गाठले आणि सांगितले की माझ्याकडे सोनं आहे, ते मी माझ्या बँकेने माझ्या नावात ठेवू शकत नाही, तू तुझे डॉक्युमेंट मला दे, त्या बदल्यात मी तुला काही हजार रुपये देतो। गरज आणि लालसा या दोन्ही गोष्टीमुळे त्या माणसाने होकार दिला आणि भाग पडला आणि तिथून सुरू झाला हा सगळा साखळी स्वरूपाचा फ्रॉड। तोच मजूर पुढे ओळखीच्या लोकांना घेऊन आला, घरकाम करणाऱ्या बायका, ठेला चालवणारे लोक आणि दिवसभर कष्ट करणारे हे लोक, संख्या पोहोचली 152 पर्यंत। प्रत्येकाकडून डॉक्युमेंट घेण्यात आले आणि त्यांना देण्यात आले 2 ते 4 हजार रुपये। पण पासबुक, चेकबुक आणि सोनं तारण्याची पावती हे सगळं बँकेच्याच लोकांकडे होतं। लोकांना फक्त मोबाईलवर मेसेज यायचा की तुमच्या अकाउंटमधून अमुक एक रक्कम काढल्या गेली। नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळेना। 1.5-2 वर्ष EMI नियमित भरण्यात आला, पण अचानक तो भरणं थांबलं। नोटीस यायला लागल्या, लोक घाबरले आणि तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आणि समोर यायला सुरुवात झाली। नागपूरमध्ये तब्बल 9 ब्रांचेसमध्ये हा प्रकार समोर आला। टीम NGO आणि सुदर्शन पोहोचली त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत, तेव्हा त्यांचं सगळं ते हदरलेले होते। काही व्यापाऱ्यांनी ते सोनं सोडवलं आणि तपासलं तर हा सगळा नकली सोन्याचा म्हणजे बांगलादेशी रेड गोल्ड प्रकार असल्याचा प्रकार समोर आला। भीतीपोटी तो व्यापारी काही पुढे आला नाही। दरम्यान स्वतः बँकेकडून FIR दाखल केला गेला धंतोली पोलीस स्टेशनमध्ये। 23 कोटी रुपयाचं नकली सोन्यांवर आम्ही लोन दिलं आहे आणि हा फ्रॉड झालेला आहे। FIR दाखल झाली, पण कोणावर FIR झाली तर त्या 152 लोक आणि जे सोनार ज्यांनी सांगितलं होतं की हे सोनं खरं आहे त्यांना वर FIR झाली। म्हणजे ज्यांनी फसवलं त्याच्यावर नाही, जे फसले त्यांच्यावर। सोनं म्हणजे सुरक्षा, सोनं म्हणजे भावना, सोनं म्हणजे भविष्याची हमी। देश आर्थिक संकटात असेल तेव्हा त्याला शेवटचं बळ म्हणजे सोनं असतं। जर हे सोनं नकली असेल आणि बाजारात मोठ्या प्रमाणात असेल तर हा मोठा धोका आहे। जनतेचा तर आहेच, पण देशासमोर पण तो मोठा प्रश्न आहे। म्हणून आता गरज आहे सखोल तपासाची, दोषीवर कठोर कारवाईची आणि अशा प्रकार जो आहे तो रोखण्याच्या मजबूत यंत्रणेची। कारण हा फक्त बातमीचा विषय नाही, हा अविश्वासातून निर्माण झालेला प्रकार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा देश पातळीवर कुठल्या फक्त नागपूर शहरापुरताच असेल असंही सांगता येत नाही। कारण बांगलादेशी गोल्ड हे बातम्या आपण यूट्यूबवर सगळ्याच राज्यातनं ऐकतो, तर अशा प्रकारच्या बातम्या किंवा हे बांगलादेशी रेड गोल्ड किंवा असं नकली सोनं बद्दल तुम्हाला जर काही माहिती असेल आणि या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद।